हॅलो, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आपण एक लँडस्केप आज डेव्हलप करत आहोत. एक सिंपल कंपाऊंड आहे, त्याच्या मागं एक झाड आहे, त्याची जी पानं आहेत त्याचं एक सुरेख चित्रण आपल्याला करायचं आहे. सुरुवातीला आपण बॅकग्राऊंड कलर, स्कायचा कलर टाकून घेतल्यानंतर एक एक रंग, झाडांच्या फांद्या, त्याचे रंग, पानांचा भाग, याचं एक सिम्पली फिलिंग आपण करून घेत आहोत. खरं म्हणजे निसर्गचित्र रंगवताना अगोदर निरीक्षण करून रंगांच्या ज्या टोन्स आहेत त्याचा अभ्यास करून एक जजमेंट घ्यावं लागतं आणि त्यानंतर लँडस्केप आकाराला आणायचं असतं. आपण हे डिजिटल लँडस्केप डेव्हलप करत आहोत. त्याचा आपल्याला फायदा असा होतो की आपण आउटलाईन करून घेतल्यानंतर त्याचा लेयर आपण ठेवू शकतो. त्याची ओपॅसिटी कमी करून आपल्याला लेयरच्या आउटलाईनप्रमाणे आपल्याला रंग भरण्याची प्रक्रिया करता येते. ह्याच्यामध्ये आपण बघितलं, स्काय आपण टाकल्यानंतर त्याला एक डेप्थ जी आली आहे ती अप्रतिम आहे. आता आपलं कौशल्य असं आहे की आपल्याला झाडांमध्ये आणि त्याच्या पारांमध्ये काम करायचं आहे. कारण तो जवळ दिसणारा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण अतिशय डिटेल झाडामध्ये काम करायचा प्रयत्न करणार आहोत. हे काम करत असताना इथंसुद्धा तो नियम लागू होतो. डार्क टोन, मिडल टोन, लाईट टोन ह्याच्या शेड्स आपण सुरुवातीला प्राथमिक काम करताना टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्या टोन्स डेव्हलप करायच्या आहेत. पानांच्या मधला दिसणारा स्कायचा भाग आहे. पानं सोडवून घेताना त्याचा लाईट टोन टाकून घेत असताना डार्क टोनवर आपण ज्यावेळेला लाईट पाने रेखाटतो तेव्हा त्याला डायमेन्शन येतं. हे आपण बघत आहात की स्लाइटली आपण पानांचा जो भाग आहे तो रेखाटतो आहोत. एक सुरेख इफेक्ट आपल्याला मिळतोय. आपण पाहतच आहात स्कायचा भाग आपण जेव्हा डेव्हलप करतो त्याला पानांमधून दिसणारं हलकंसं स्काय याचा परिणाम आपल्याला दिसायला लागतो. हा परिणाम ज्याला डिटेल काम करत असताना डोळ्याला एवढा सुखावह वाटतो. अतिशय कलरफुल असं हे लँडस्केप आपण रेखाटत आहोत. आता आपण पाहत आहात डिजिटल नेचर रेखाटत असताना आपल्याला काही ब्रशेसचा ॲडव्हान्टेजसुद्धा घेणं सोपं जातं आणि रंगांचे लेयर्स आपण वेगवेगळे करून घेणं आपल्याला सोपं जातं. त्यामुळं आपल्याला प्रत्येक लेअरमध्ये इंडिव्हिज्युअल काम करता येतं. ते काम करत असताना प्रत्येक पार्टचं आपण वेगवेगळ्या लेअरमध्ये काम करूनसुद्धा आपल्याला अतिशय सुरेख पद्धतीने डिटेलिंग करता येतं. आता आपण एक कंपाऊंडचा भाग रेखाटत आहोत. त्याचं प्रायमरी रंग, त्याच्या टोनल व्हॅल्यूज, त्याचं एक फ्लॅट कलरचं ॲप्लिकेशन आपण दिलं आहे. ते करत करत आपल्याला अलीकडं दिसणारा जे पानांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिटेलिंग करायचं आहे. आता आपण त्या कंपाऊंडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काम करत आहोत. त्याला एक इफेक्ट आता यायला लागला आहे. हा इफेक्ट बारीक बारीक काम केल्यानंतर त्यातले जे बारीक बारीक तपशील आहेत त्या काम केल्यानंतर आपल्याला तो परिणाम दिसायला लागतो.
त्याच्यानंतर अलीकडे दिसणारा जो ओट्याचा भाग आहे, त्याच्यामध्ये दिसणारा जो जमिनीचा भाग आहे, तो सुद्धा आता रेखाटण्याचा प्रयत्न केलेला इथे दिसतोय. इथे सुद्धा मिडल टोन, डार्क टोन याचा तपशील आपण रेखाटत आहोत. गवताचा भाग आहे हा सगळा भाग याच्यामध्ये रेखाटताना तुम्ही पाहत आहात. अलीकडे दिसणारं गवत, त्याचे रंग, त्याचा फ्रेशनेस याचं भान ठेवणं फार गरजेचं असतं. गवतावर दिसणारे हलकेशी फुलांचा पांढरा टोन हा डोळ्याला अतिशय सुरेख वाटतो. ही फुलं प्रत्यक्ष जवळून जरी ती आपल्याला इतकी डिटेल दिसत नसली तरी सुद्धा ती खूप छान आभास निर्माण करतात. या निसर्ग चित्रातलं इतकं डिटेल काम तुम्हाला पाहायला मिळणं ही दुर्मिळच गोष्ट आहे. खरं म्हणजे एवढं तपशीलवार काम तुम्हाला पाहायला आपल्या भारतीय निसर्ग चित्रामध्ये कोण दाखवत असेल असं काही वाटत नाही. कारण डिजिटल लँडस्केप ही सुद्धा एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. आपण पेपरवर ज्या पद्धतीने रंग अप्लाय करतो त्याप्रमाणेच इथं काम करावं लागतं. इथं फक्त लेअर्सचा ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतो, काही ब्रशेसचा ॲडव्हान्टेज मिळतो, पानांचे वेगवेगळे इफेक्ट आपण यामध्ये घेऊ शकतो. पण तुमच्यामध्ये चित्रकारी आणि तुमच्यामध्ये वर्कमनशिप जर नसेल तर त्या कामाला गती येत नाही. किंवा तुम्हाला सातत्याने याचा अभ्यास जर आपण करत नसाल तर हे निसर्गचित्र रंगवताना जेवढं सोपं वाटतं तेवढं ते सोपं नक्कीच नाही. कारण तो परिणाम साधत असताना तुम्हाला सातत्यानं वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्स, वेगवेगळ्या झाडी, वेगवेगळ्या कंपाऊंड किंवा मातीचे इफेक्ट आहेत, स्कायचे इफेक्ट आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत करत निसर्गचित्र हे डेव्हलप करणं शक्य होतं. आता तुम्ही पाहत आहात की अतिशय कूल असं ते वातावरण तयार झालं आहे आणि डोळ्याला इतकं ते सुरेख वाटतं आहे. असं वाटतं तिथं छान प्रकारे तिथं जाऊन बसावं आणि शांत वाटावं, इतकं तर सुरेख निसर्ग रेखाटला गेला आहे. खरं म्हणजे असे निसर्गचित्र करण्याची माझी ही पद्धत आहे. हे तुम्हाला सातत्यानं मी देत आहे. काही निसर्गचित्राचे काही व्हिडिओज मी टाकलेले आहेत, ते तुम्ही पहा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, त्याच्यावर कॉमेंट करा. तुमच्या काही अपेक्षा असतील, काही वेगळ्या पद्धतीने या प्रोक्रिएट सॉफ्टवेअरमधल्या काही तंत्र तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या तंत्राचा अभ्याससुद्धा तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करेन. पण तुमच्या कॉमेंट, तुमची प्रतिक्रिया, तुम्ही सातत्यानं माझे व्हिडिओ जर पाहत असाल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल आणि मी सातत्यानं तुम्हाला एक चांगलं काम द्यायचा प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही टचमध्ये राहा. धन्यवाद. माझ्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि मला एक चांगलं मोटिवेशन द्या.